हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर चला, आज आहे भाऊबीज. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आज आले आहे मम्मीच्या घरी आणि माझा भाऊ पण आलेला आहे पुण्याहून. तर आज भाऊबीज सेलिब्रेशन करणार आहे. तर चला, ब्लॉग बघा पुढे. तर भाऊबीजचा हा जो ब्लॉग आहे तो बराच लेट येतो आहे आणि भरपूर दिवस झाले आहे या व्हिडिओला, पण एडिटिंगला मला वेळ नाही मिळाला, तर त्यामुळे आज टाकते आहे. तर भाऊ बसला आहे माझा आणि इथे ओवाळण्याची तयारी केली आहे सर्व. हवा लागेल तुला. त्याची झोळी लाईटी बंद करून टाक. चला आता इकडे बघ मामा कुंकूचा हात है ना. इसमें से कौन सी मिठाई दूँ तुझे? गुलाब जाम दूँ? खा ना, खा ना, खा. ही खातो का? ऍपल दे त्याला. ऑरेंज खा. ऑरेंज काय? संध्याकाळचे 5 वाजत आले आणि आता आम्ही चाललोय बाहेर. तर चला, कुठे चाललोय तुम्हाला दाखवते. चला, आता ऑटोमधून उतरलो आम्ही आलोय साडी घेण्यासाठी. तर माझा भाऊ माझ्यासाठी आणि माझ्या मोठ्या बहिणीसाठी साडी घेत आहे. तर तेच घ्यायला आलो होतो आम्ही इथे नाशिक रोडला, आणि चिकीला पण ड्रेस घेणार होता, तर आता तेच घेण्यासाठी आलो आहे. तर चला, आता साडी शॉपमध्ये आलो आहे आम्ही आणि भरपूर अशा साड्या पाहिल्या आणि छान होत्या साड्या, सर्वच डिझायनर होत्या आणि कलर्स पण छान छान होते. तर त्यामधून 2 साड्या केल्या चॉईस, माझ्यासाठी एक आणि मोठ्या बहिणीसाठी एक. तर कोणत्या घेतल्या त्या तुम्हाला दाखवतेच पुढे. चला, आता आम्ही साड्या घेतल्या माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी आणि आता ड्रेस घ्यायचा आहे चिकीला. तर ड्रेस शॉपमध्ये चाललो आहे. माझी मोठी बहीण पुण्याला असते, तर ती काही येऊ नाही शकली दिवाळीसाठी, तर मग तिच्यासाठी पण साडी घेऊन जाणार आहे माझा भाऊ. तर चला, ड्रेस वगैरे पण घेऊन झाला आणि पूर्ण शॉपिंग झाली. तर ते करता करता बरंच लेट झालं होतं, अंधार पडला होता आणि आता आम्ही आलो आहे बाहेर जेवण्यासाठी. घराजवळच रेस्टॉरंट आहे एक, तर छान आहे, तिथेच आलो आहे जेवायला. चिकीला डोसा खायचा होता, तर त्याच्यासाठी डोसा ऑर्डर केला होता. चला, आता घरी जातोय आम्ही. जेवण वगैरे केलं. चला, आता कोणत्या साड्या घेतल्या आम्ही त्या तुम्हाला घरी जाऊन दाखवते. तर चला, आता आम्ही घरी आलो आहे आणि हा जो ड्रेस आहे तो चिकीसाठी घेतला आहे. तो त्याने घालून पाहिला, खूप छान दिसत होता आणि माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी या साड्या घेतल्या होत्या.
ब्लूवाली माझी आहे आणि पिंकवाली बहिणीची आहे. आणि इथून पुढचा हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या भावाच्या बड्डे सेलिब्रेशनचा आहे. तर तो कोणाचा बड्डे? आणि इकडे पावभाजी बनवायला घेतली होती. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि पावभाजीची तयारी सुरू आहे. तर त्याचा बड्डे 2-3 दिवसांनंतरच असतो होता, भाऊबीजच्या 2-3 दिवसानंतर 31 ऑक्टोबरला. पण त्याला पुण्याला ऑफिसला जॉईन होण्यासाठी जायचं होतं लवकरच, तर त्यामुळे आम्ही आधीच सेलिब्रेट केला. त्याच दिवशी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी सेलिब्रेट केला. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोहन मामा, हॅपी बर्थडे टू यू. चिकी मामा को खिला. ते म्हणा पुढचं. हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. कॅन्डल का नाही विजवली का नाही? हा विजव ना, विजव. हॅपी बर्थडे टू यू. तिला दाखव ना. हॅपी बर्थडे. हा तर कर. टू यू. व्हेरी गुड. तर बड्डे सेलिब्रेशनच्या वेळेस माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आला होता. तर तिच्या मुलीला बड्डे सेलिब्रेशन बघायचं तर तिला खूप आवडतं. चिक्कीला चाल ना पूजा. तर चला आता मस्त इथे आपली पावभाजी रेडी झाली आहे, बघू शकता. आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे. पाव पण इकडे गरम करून घेतला आहे बटरमध्ये. चिकी पावभाजी कशी झाली आहे? घे ना पूजा तुला का नाही. चला फ्रेंड्स, तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.